गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपस्थित मान्यवर आणि गुरुबंधू भगिनींनो, माझा परिचय मगाशी करून देत असताना 47 वर्ष मी गणित शिकवत होतो असा करून दिला गेला होता, बरोबर आहे. त्यामुळे आता मी 70च आहे. त्याच्यामध्ये 47 वर्ष गणिताबरोबर हरवल्यानंतर 0 ते 9 हे अंक, बेरीज वजाबाकी ही चिन्ह, कधीतरी गुणाकार भागाकार, कोणांच्या विविध आकृत्या, त्रिकोण चौकोन षटकोन यांच्याबरोबरच माझं जीवन गेलं. त्यामुळे हे कवी काय म्हणतात याचा कधी म्हणजे वाचन करायचा किंवा तशा प्रकारचा विचार करायचा कधी म्हणजे वेळच मिळाला नाही. जितू माझ्याकडे आला एक मला वाटते 2-3 दिवसापूर्वी, मला त्यांनी पुस्तक दिलं. काही वर्षापूर्वी त्याच्या एका पुस्तकाचं प्रकाशन सद्गुरू ट्रस्टतर्फे झालं होतं. त्याचं स्मरण त्यांनी ठेवलं आणि त्यांनी मला ते पुस्तक दिलं आणि पुस्तकाचं नाव मी वाचल्यानंतर तुझ्यावरचे माझे प्रेम चांगलं वाटलं मला. पण त्याच्या खाली मी जितूचं नाव अपेक्षित करत होतो, पण तिथे लिहिलं होतं अलिप्त मित्र, म्हणजे हे लफडं आहे. कळलं की नाही? म्हणजे रेश्माताईंनी आता सगळं व्यवस्थित मांडलेलं आहे, पण मी पण ठरवलं होतं की बोलायचं की अलिप्त मित्र कशासाठी, म्हणजे सगळ्या गोष्टी करून आता अलिप्त असं आहे त्याचा अर्थ. पुस्तक तयारला जेव्हा मी सुरुवात केली की खरोखरच जीवनामध्ये किंवा प्रेमाच्या एवढ्या विविध प्रकार किंवा विविध छटा असतात, म्हणजे आणि त्याच्यामध्ये मनोगतामध्ये जितून म्हटलेलं आहे की प्रेम म्हणजे केवळ शारीरिकच प्रेम असताच नाही, किंबहुना शारीरिक प्रेमाला तो प्रेम म्हणतच नाही. 2-3 त्याच्या कविता ज्या आहेत त्याच्यामध्ये एकाचं नाव होतं आत्म्याचं प्रेम म्हणजे मनाचं, एकाचं होतं अबोल प्रेम म्हणजे वाचेनी पण बोलायचं नाही, अबोल प्रेम. आणि आम्हाला तर नेहमी सांगण्यात येतं की आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं की नेहमी जे काय करायचं ते कायावाच्या मनाने करायचं, बरं की नाही, तर कायाचा उपयोगच नाही ते. आणि अजून एक त्याची जी कविता होती ज्याच्याविषयी मला बोलायचं ती म्हणजे काय, एकतर्फी प्रेम. आता एकतर्फी प्रेम कसं होतं त्याची कल्पनाच नाही. आणि ती जी कविता आहे त्या कवितेबद्दल सुंदर कविता आहे, जशी रेश्माताईंनी काही कविता वाचून दाखवल्या, तर ही एक कविता मला खूप आवडली, पण त्याचा शेवट जरा वेगळा असायला पाहिजे होता असं मला वाटतं. तुझ्या मिठ बंद ओठांचे 2 शब्द ऐकण्यासाठी तरसलो, तुझ्या भावपूर्ण डोळ्यात माझं चित्र बघण्यासाठी तडफडलो, जलधारांच्या थेंबा थेंबातून अश्रू जलवर्षावात बरसलो, दुःखात स्वतःचं सांत्वन करून इतरांसमोर मी हसलो, तुझ्या काळजाच्या कप्प्यात काश कदाचित कुठेतरी मी असेन, वाळूत लिहिलेली अक्षरे वाहून जातील या जगात मी त्यावेळेला नसेन. आता हे सगळं जे आहे, पुढची ही जी कडवी होती ही सगळी अव्यक्त प्रेमाची होती. आता त्याच्यानंतर त्याच्यामधला अव्यक्तातून तो व्यक्तामध्ये गेला. शेवटच्या कडव्यामध्ये मला आनंद झाला, माझ्या शांत स्वभावाची घेऊ नको ग परीक्षा, जन्मभर सुखाने भोगेन तुझ्या एकतर्फी प्रेमाची शिक्षा. मला वाटतं याच्यामध्ये थोडासा बदल असायला पाहिजे होता, जन्मभर पस्तावशील कारण उभ्या आहेत रांगेत प्रतीक्षा आणि दीक्षा. जरा लाईट मोमेंट होता म्हणून आपण लाईट त्याच्यामध्ये एक संवाद साधून घेतला. मनोगतामध्ये त्याने म्हटलंय आधीचं जे प्रेम म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेचं प्रेम किंवा त्याच्या पण लहान वयाचं प्रेम, त्या काळातलं प्रेम निरपेक्ष निस्वार्थ होतं. स्पर्श करणे तर फार दूर, दुरूनच पाण्यात आनंद होता, कारण चॉईसच नव्हता, नाहीतर मार पडला असता. पुढे तो काय म्हणतो त्या मनोगतामध्ये, प्रेम म्हणजे प्रतीक्षा, हल्लीचं प्रेम म्हणजे अगदी टिश्यू पेपर सारखं, यूज अँड थ्रो असे जितू म्हणतो मी ना. आता आधी मी सांगितल्याप्रमाणे तुझ्यावरचे माझे प्रेम आणि अलिप्त मित्र ही प्रीतमला लावलेली शेंडी आहे. पण ठीक आहे, हरकत नाही, आपलीच आहे. आता ज्या वेळेला एखादी गोष्ट असते त्यावेळेला
अशा प्रकारचं प्रकाशन किंवा त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य कधी निर्माण होतं? जेव्हा एखादी व्यक्ती जगते, सगळे अनुभव घेते आणि त्याच्यानंतर स्मरण ठेवते की बाबा आपण या पद्धतीने जगलो, या पद्धतीने आपल्याला हे अनुभव मिळाले. हे सगळे अनुभव त्या कवितांमध्ये आपल्याला दिसून येतात. जितूची आणि माझी एक म्हणजे काय, एक सूत्र एक असं एकच आहे की आमचे दोघांचे गुरु एक, ते सध्या व्यक्तिरूपामध्ये नाही, शक्तिरूपामध्ये. तर याच्यामध्ये एक मला जाण अशी झाली की जरी आपण वेगवेगळ्या दिशाला गेलो असलो तरी ते आपल्याला सांगतात स्मरण ठेव, जे काय तुझ्या आयुष्यामध्ये घडल्यानं त्याचं स्मरण ठेव. आणि त्यांनी ठेवलेलं हे स्मरण हे त्याच्या काव्यसंग्रहामध्ये अगदी प्रत्येक कवितेमध्ये दिसून येतं. अशाच प्रकारची प्रकाशनं तुझ्या हातून घडावी, कळलं की नाही, सगळ्यांची. आणि आम्हाला येण्याचा असाच आनंद मिळावा असं म्हणून मी माझे 2 शब्द सांगतो.